शिस्तीचा जपण्याबरोबरच पक्षाशी खाती असलेल्या भाजपबद्दल काय बोलावं असा प्रश्न पक्षातील सर्वसामान्य प्रामाणिक आणि निष्ठावंतांना आहे. त्यांना कारण देखील तसंच आहे. सत्तेची हवा डोक्यात शिरू न देता सामाजिक बांधिलकी, निस्सम राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्र या संदर्भातील नीतिमूल्य कळी काळापर्यंत समाजामध्ये रुजू पाहणाऱ्या भाजपवाल्यांच्या डोक्यात आता सत्तेची हवा गेली. पक्ष विस्तारापेक्षा त्यांना आता सत्ता हवी असल्याचं करमाळ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी हे विधान केले. त्यावरून ते स्पष्ट झाले. साम दाम दंड भेद यापैकी जे लागेल ते पुरवलं जाईल, मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ता आणा असं विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. त्यांनी केलेल्या विधानाला अनेक कंगोऱ्या आहेतच, पण सत्तेसाठी काही पण, आज पण आणि उद्या पण असा त्यांचा गर्भित अर्थ काढला जातो. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सोलापूर जिल्ह्यामधील 11 नगर परिषदांची निवडणूक सुरू आहे. याच ट्रॅकवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदाधिकाऱ्यांना साम दाम दंड आणि भेद हे सगळं काही पुरवलं जाईल, मात्र नगर परिषदेमध्ये सत्ता आणा असं आक्षेपार्ह आणि खास करून भाजपची मूल्ये पायदळी उडवणारं विधान केलंय. सही दिशा आणि स्पष्ट नीती या तत्वाला भाजपच्या पालकमंत्र्यांकडून ऑफर देत थेट हरताळ फासला गेलाय. इलेक्शनच्या धुमशानामध्ये पालकमंत्री गोरेंच्या ऑफरची खुशी पे खुशी काही नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना वाटत असले तरी भाजपची नीतिमूल्य उराशी बाळगून पक्षाला स्वतःला समर्पित करणाऱ्या भाजपचा भगवा झेंडा कधीही खाली न ठेवणाऱ्या कट्टर भाजप समर्थकांना पालकमंत्री गोरेंची लोकशाहीच्या उत्सवामधील आणि लोकशाहीचा गळा घोटणारी विधानं खटकलेत अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळामध्ये रंगली. सर्वांनी एकदलानं काम करून नगर परिषदेवरती भाजपची सत्ता आणावी, यासाठी साम दाम दंड भेद यापैकी जे लागेल ते पुरवलं जाईल असं विधान जयकुमार गोरे यांनी केलं आणि ते करमाळा येथे भाजप पदाधिकाऱ्यांसह उमेदवाराच्या बैठकीमध्ये ते बोलताना म्हटले. भाजपने सोबळावर निवडणुकीचा नारा दिलाय. करमाळा नगर परिषदेवरती भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी मी रश्मी बागल कोलते व विलासराव घुमरे यांच्यावरती जबाबदारी सोपवते. भाजपच्या महिला आघाडीच्या प्रांतिक उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या निवासस्थानी पालकमंत्री गोरे आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते व उमेदवार यांची बैठक घेतली.